सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणचा जो चौतरा आहे तो खचलेला होता आणि त्या ठिकाणी खचल्यानंतर अशा ठिकाणी कामगार आहेत ते आज आलेले आहेत आणि बघताय आपण कशा पद्धतीने या चौथऱ्याचं काम सुरू झालेलं आहे। जर बघितलं तर आपण TV9च्या दर्शकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय। एकूण जर बघितलं तर हाच या ठिकाणी चौतरा होता तो खचलेला होता, त्यानंतर हे चिरे आहेत ते खचल्यानंतर हा पूर्ण भाग आता इथून काढण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा नव्याने हा भाग तयार करण्यात येत आहे। आपण पाहताय कशा पद्धतीने हे चिरे कामगार आज काढतायत। आजच ह्या चौतऱ्याचं काम आहे ते सुरू झालं आहे। गेले कित्येक दिवस हा चौतरा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय बनलेला होता। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक ठिकाणी या चौतऱ्याला भेगा पडलेल्या होत्या आणि त्या बुजवण्याचं काम कशा पद्धतीने आहे सुरू ते आपण पाहताय। 22 तारीखपासून हा किल्ला आहे तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे। बंद ठेवण्यात आल्यानंतर हे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आणि हा जर बघितलं तर माझ्या मागे जर बघितलं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आहे आणि हा पुतळा प्रसिद्ध जे आहे ते राम सुतार यांनी बनवलेला आहे आणि त्या पुतळ्याला कोणताही धोका नाही। मात्र आजूबाजूचा जो चौतरा आहे तो कशा पद्धतीने खचत होता तो आपण यापूर्वी पाहिलेला होता आणि याचं काम आहे ते आता कशा पद्धतीने सुरू झालं आहे आपण पाहता। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत कारण या ठिकाणी संपूर्ण किल्ला आहे तो सगळ्यांना बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने काम आहे ते आजच सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे जे काम आहे ते येते काही दिवस 15 दिवस चालणार आहे आणि 15 दिवसानंतर हा पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात येणार आहे। मात्र जर बघितलं तर हा किल्ला आहे त्या किल्ल्याचं कशा पद्धतीनं या ठिकाणी चौतरा खचलेला होता आणि त्याचं काम कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण पाहतोय। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।